सांगलीकरांना झाली बबलू हत्तीची आठवण. अयोध्येमधील श्री राम मंदिरास 1 वर्ष पूर्ण झाला असल्याच्या निमित्ताने पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सांगलीमध्ये श्री रामकथा आणि नामसकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच्या शोभायात्रेनिमित्त हत्ती, घोडे, उंट, रथ हे ह्याचे प्रमुख आकर्षण होते. अनेक वर्षानंतर सांगलीकरांनी हत्तीला बघितल्यानंतर बबलू हत्तीची आठवण सांगलीकरांना झाली आहे. सोनपूर बिहार येथून 5 वर्षाचे हे पिल्लू भूतपूर्व सांगली संस्थानचे दिवंगत राजमाता पद्मिनीराजे पटवर्धन यांनी सांगली येथे आणले होते. हे लहानसे गोंडस बबलू पिल्लू गणपती मंदिराच्या किंगणेश्वरी चौकात त्याचा हत्तीठाणा होता. तेथेच त्याला बांधून ठेवले जात होते. जे भक्त गणपतीला येत ते मनोभावे या बबलूचेही दर्शन घेऊन जात होते. बबलू हा केवळ गणपती मंदिराचे भूषण नाही तर सांगलीचे भूषण ठरलेला होता. रस्त्यावरून बबलू हत्ती जेव्हा जात असे तेव्हा निम्मा रस्ता भरून गेलेला असायचा. सकाळ संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी बबलूची स्वारी शहरातील प्रमुख रस्त्यावर फेरफटका मारताना दिसायची. गणपती उत्सव, मिरवणूक, धार्मिक कार्यक्रम किंवा पालखी अथवा दिंडी निघाल्या शृंगारलेला बबलू अग्रभागी डौलाने चालताना दिसायचा. असा बबलू हत्ती 38व्या वर्षी सांगलीकरांना सोडून गेला. त्यानंतर जेव्हा सांगलीमधील शोभायात्रेमध्ये हत्तीचे दर्शन झाले तेव्हा सांगलीकरांना बबलू हत्तीची आठवण ही झालीच.